रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी आडसरे गिरगेवाडी या ठिकाणी आलो आहे. साडबावाक त्याचा घराचं काम चालू होतं ना, आणि चला आज त्यांना म्हणजे पाहुणसार करायला गावठी कोंबडा. तर हा गावठी कोंबडा कापायचा आपल्याला आज. आणि बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती का चिकनचा बेत होऊन जाऊ दे एक दिवस. चला आज गावठी कोंबड्याचाच बेत होणार आहे इकडं. तर आता चालाय कोयता कसायचं काम. बाळू कोयताला जरा आहे ना चांगला कसून घेऊ का. तर मित्रांनो, आमचा कोंबडा कापून झाला आहे, पिष्टा निपसून झाल्यात. आता तो कसा कापला हे काही दाखवायची गोष्ट नाही मित्रांनो, त्याच्यामुळे मी दाखवलं नाही. चला आता आमचे साडभाऊ बाळू कोंडुळे लाकडा बिकडा मोडतात. म्हणजे आता तो कोंबडा आहे ना, आपल्याला आहारो भाजून घ्यायचे, आणि आहारो भाजून आहे ना एकदम रुचकर लागतो आहे. तर हे बा मस्त आपला आहार पेटला आहे, आणि ह्या तारला बांधून आता हा कोंबडा बुजायचं काम चालू आहे. हात जळतात त्या बाळू, मग हात जळतात म्हणून म्हणजे काही विषय काय. मग त्याच्यामुळं मग ही आयडियाला लावली. तर एकदम खरपूस असा आहार बुजून घेतला आहे. तो असं त्याला तेल सुटेपर्यंत बुजायचा. चला आता ह्या खांडायचं काम चालू आहे. याचं बारीक असं पीस करून घेऊ, आणि त्यानंतर आहे ना आता आपल्याला याची रेसिपी करायची का नाही. त्यासाठी कांदा, लसूण, अद्रक, इकडं कोथिंबीर घेतली, आणि साईडला वाटी म्हणजे खोबरा, धन आणि इतर मसाला, बरंच मसाला घेतलं ते त्यासाठी. तर आजचा आपला आचार्य आहेत आमचं साडभाऊ बाळू कोंडुळे, एकदम खास आचारी. बाळू ग्रेव्ही तयार झाली का? मस्त शिजत टाकायची. मसाला तयार झाला ना सगळं. हा. तर आम्ही सगळंच मसाला तयार आहेत, आणि आता तेल. तेल टाकायचं ना. तर तो ठेवला आहे गॅसवर. तर आपण आजचा जो मटण आहे ना तो गॅसवर करणार आहेत, कारण त्यांच्याकडे चूल होती, पण त्यांचा घराचं काम चालू आहे. घर उचलल्यामुळं ती चूल त्यांनी काढून टाकले, आणि मग आपण गॅसवर करणार आहे ती. तर आता सुरुवातीला या टोपामध्ये तेल टाकून घेतलं आहे, आणि त्यानंतर आपली ही ग्रेव्ही इकडं काय ग्रेव्ही म्हणून दाखव. तर ते कांदा लसूण, याच्यामध्ये ही कैसी ग्रेव्ही. कांदा लसूण अद्रक, कांदा लसूण अद्रक ही पेस्ट तयार केली, मिक्सरवरच केले, मिक्सरमध्येच केलं आपले सगळा. आणि त्यानंतर बाकीचं घरचं मसाले आहेत, हे हळद, लाल तिखट आणि इतर मसाले आहेत बाकीचं. तर चला सुरुवातीला आपण टोपामध्ये ही ग्रेव्ही टाकून घेतोय. कांदा लसूण अद्रक पेस्ट. तर आता गरम मसाला. हा गरम मसाले का. तर हा गरम मसाले, तरीची मिरची. तरीची मिरची आहे का ती. म्हणजे हा तो मसाला तरीची मिरची ह्या ग्रेव्हीमध्ये का टाकून घेतला का. धना पावडर, आणि त्यानंतर धना पावडर. आता काय मसाला घेतो तो. मिरची, लाल तिखट, ते लाल तिखट ते आपल्याला जसं तिखट लागत असेल ना तशा पद्धतीने घ्यायचं. आम्ही 2-3 चमचे घेतो अंदाजे. त्यानंतर हळद, आणि एवढं मसाला घेतल्यानंतर खरंच एकदम आपलं गावरान मटण आज एकदम भारी होणार आहे. चला आपली ग्रेव्ही तयार होते. आता ही ग्रेव्ही कुठपर्यंत आपण तयार करून घ्यायची. आता ही अशी लाल होईपर्यंत, पूर्ण लाल होईपर्यंत तेलात परतवून घ्यायची ना. खास खमंग असा वास येतो मस्त. लाल होत चालली का. ती आता लाल होत चालेल, आणि गॅस मिडियमच ठेवायचा ना. आपल्याला जसं स्पीड घ्यायचं तसं. जळून नाही याची पण काळजी घ्यायला लागते ना जरा. चला आपली ग्रेव्ही आता चांगली लाल होत आली आहे, आणि त्यांच्या आकारानुसार हे जे आपण मसाला घेतलं मसाला, तेवढं जे मसाला घेतलं तेवढे मसाला आता आपण त्या ग्रेव्हीमध्ये परतवून घेणार आहे. आणि हे सगळं मसाला घरचं येते. याच्यात फक्त धना पावडर आणि काही 2-3 ज्या गोष्टी आहेत त्या आपण विकत घ्यायला ती. हा याच्यात खडा मसाला सगळा नाही का. हा याच्यात काय टाकेल आहे. काय टाकेल का याच्यात. खडा मसाले, धने, कोथिंबीर, हां
तर याच्यामध्ये धना कोथिंबीर वगैरे आपलं जे मसाला खडा मसाला ते तयार केलं ते ग्रेव्ही व्यतिरिक्त ह्या मिक्सरमध्ये तयार केला आहे आपण ते पण. चला आता आपल्या इकडं ग्रेव्ही तयार झाली मस्त. याच्यामध्ये आपण बाकीचा दुसरा मसाला तयार केला मिक्सरमध्ये. जवळजवळ 15 ते 20 मसाले आहेत. तर त्या मिक्सरमध्ये आपण जे आपलं मसाला होतं ते माखलं होतं ना ते पाण्यानं मिक्सर धुवून घेतलं आहे. वा मस्त एकदम मस्त वास येत आहे. खमंग फोडणी बसते. चला आता ही पाही ग्रेव्ही एकदम 15 ते 20 मसाल्यांची ही ग्रेव्ही तयार होते. हे मिक्सरचं भांडं घेऊन घेतोय आपण. मसाल्यांचंच पाणी येते त्याच्यात. ह्या पूर्ण तेल सुटेपर्यंत ना तर याला पूर्ण तेल सुटणार आहे तोपर्यंत आपण या थोडक्यात परतावून घेणार आहे ती. आणि त्याला तेल पण एकदम मस्त सुटलं आहे पहा आता. त्या मसाल्याची तेल मस्त सुटलं आहे आता. आणि त्यानंतर याच्यात काय टाकायचं मटण. लगेच मटण टाकायचं का. त्यानंतर याच्यात मटण टाकणार आहेत आपण जो आपण गावठी कोंबडीचं मटण तयार करून ठेवलं आहे त्या. तर आता मसाला आपलं चांगलं तयार झालं. ते जळू नये म्हणून ते थोडं थोडं पाणी आपण ॲड केलं आहे. मस्त तेल सुटलं आहे पहा. तर आपण आता थोड्याच वेळात जे मटण आहे गावरान कोंबड्याचं ते त्याच्यामध्ये परतवून घेणार आहे. कोथिंबीर कधी टाकायची. मटण टाकलं का सगळं मग वरून टाकायचं म्हणजे ते. तर साधारण ह्या 1 किलो मटण आहे. तर आता आपण त्या तयार ग्रेव्हीमध्ये आपल्या टाकणार आहे ती. चांगला परतवून घेणार आहेत. आता काही ठिकाणी त्या उमवून घेतात पण यांची पद्धत जी वेगळी आहे ती त्यांच्या पद्धतीनं करणार आहे ते. तर आता हे मटण पहा आपण टाकून घेतोय आपण जे मसाला परतवला ग्रेव्हीमध्ये. तर मस्त असा आपला मटण टाकला आहे ग्रेव्हीमध्ये आता. तर बाळू आता भूक तर आणखीन वाढ सुटली. भूक कमी होती पण आणखीन वाढ सुटली आता. सुका जरी असा बनवला तरी सुका होत आहे ना असा. पण त्याला मटण ऊन घ्यायला लागत असेल ना. नाही ते आहे ना गरम पाण्यात आहे ना उकळवून घ्यायचं. हां आणि मग ते नुसतं गरम पाण्यानं उकळवलं का मग ते पीस काढून आणि मग सुकं बनवायचं असं ना. त्याच्यानंतर पाणी टाकायचं ना. हां पाणी. तर आता त्याच्यात पाणी टाकणार आहे. तर मित्रांनो ही जशी त्याची पद्धत राहते बरं का. आता कोणी काही सांगेल कोण काय म्हणाल पण हे पाणी म्हणजे हे त्यांच्या पद्धतीनं आपण त्यांनी केलं आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीनं बनतात प्रत्येक भागात जशी त्याची पद्धत ती वेगवेगळी राहते. आता हे कसा बनला हे तर आपण खाऊन पाहणारच आहेत. आणि त्यानंतर आता त्याच्यात आपल्याली ही कोथिंबीर फिरवायची आपल्याला त्याच्यावरून. आणि जसा पाहिजे असेल तसा रसा करायचा का. हो म्हणजे जेवढा आपल्याला रसा पाहिजे तेवढाच बनवायचं म्हणजे चांगलं चविष्ट. आणि मित्रांनो आता हा संध्याकाळचा टाईम आहे आणि संध्याकाळचा आमचा पाहुणचार चालू आहे. तर चला आता यामध्ये आता हे चांगला शिजून द्यायचा आणि जसं आपल्याला पाहिजे असेल तसा आपण पाणी ॲड करायचं. जितका रसा पाहिजे असेल तितका. आता काय कृती नाही राहील बाकीची काही नाही. आता वरून पाणी ठेवायचं. हां गरम पाणी. गरम पाणी झालं तर ते जसं पाहिजे तसं वतायचं. बरं अशा पद्धतीनं ही मित्रांनो आता ही सोपी कृती आहे. मी सगळी दाखवली. आता फक्त गरम पाणी ठेवायचं आणि जसा पाहिजे असेल रसा तसा आपण पाणी ॲड करू शकतो. त्यानंतर थोडा मीठ टाकून घ्यायचा. आता बरंच मित्र म्हणजे तुम्ही मीठ नाही टाकलं पण मीठ पण आपण टाकणार आहे ती. चला आता थोडासा आपण मीठ टाकून घेतलं याच्यामध्ये. तर मित्रांनो आपण फक्त ही रेसिपी दाखवली कशा पद्धतीनं मटण बनवलं याने. आणि आता संध्याकाळचा टाईम आहे. आता हे शिजल्यानंतर आपण जेवायला पण बसणार आहेत. पण आता जेवणाची पंगत ही सारखी दाखवण्यात मजा नाही मित्रांनो. फक्त ही कृती दाखवली असो मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आपण पण करून पहा. आपण पण मटण बनवून पहा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो. हाईप पण करत चला. पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र.